हिंगोली शहरातील अजम कॉलनी भागामधील मतदान केंद्र क्रमांक 314 येथे 2 ईव्हीएम मशीन असणे गरजेचे होते। मात्र या ठिकाणी एकच ईव्हीएम मशीन असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी 4 ते 5 तास रांगेमध्ये उभे राहावे लागले। याच दरम्यान या मतदान केंद्रावर पाण्याची सोय तसेच स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला तसेच वयोवृद्ध यांच्यासह येथील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला। याबाबत मतदार नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। आज 20 नोव्हेंबर रोजी जे आहे तर महाराष्ट्रामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, तसेच हिंगोली विधानसभेमध्ये जे आहे तर ती प्रक्रिया पार पडत असताना दिसत आहे। आणि त्याच्यानंतर हा मतदारसंघ हा रोमांचिक मतदारसंघ पाहिला जाते। काय सर्व जे उमेदवार आहेत एक दुसऱ्याला टप दिल्याची माहिती नागरिकांकडून दिसत आहे, परंतु आज सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे तर मतदानाची प्रक्रिया चालू नव्हती। आता सायंकाळचे 6:45 वाजत आहे, तरी हिंगोली शहरातील जे आहे आझम कॉलनी भागामधील 314 मतदार केंद्र आहे, तिथे जे आहे तर अजूनही मतदार केंद्रामध्ये त्यासमोर लाईन लागलेली दिसत आहे। नागरिक आपला हक्क बजावताना दिसत आहे। अजूनही जे आहे तर नागरिकांची रांग लागत आहे। आणि हा उशीर का झाला आपण त्यांच्याकडून जाणूया। काय सांगणार? 6चा टायमिंग होता, आता 6:45 वाजले तरी पण रांग लागलेली आहे। सर इतनी तकलीफ हो रही है। मतदान 314 और बहुत बड़ा है, मशीनें बढ़ाओ रूम खाली है, उतने बढ़ा सक रहे हैं यहाँ। और यहाँ पानी प्रशासन की बहुत बड़ी गलती है। यहाँ हर चीज के अंदर यहाँ पानी की सुविधा नहीं है। यहाँ लाइन में खड़े वाले 4 घंटे हो गए, खाना नहीं है, हमें कुछ नहीं है। 2 पेशेंट थे शुगर बीपी के, वो गिर के उनको भेजना पड़ा अर्जेंट। टिफिन साथ में लेके आके खड़े रहना पड़ रहा सर। यहाँ घर से टिफिन लेके आके किती वेळ लागला तुम्हाला मतदान करायला? हम तो 3:30 बजे से लाइन में लगे हुए, और मेरे को शुगर भी है, इसलिए टिफिन साथ में रखा, जल्दी होगा करके। पिछले भी साल ऐसी हुआ यहाँ पे, अभी भी वैसी चल। पिछले मतलब कब हुआ था? लोकसभा इलेक्शन में भी एक ही मशीन थी, जब भी 7 साढ़े 7 तक वोटिंग हुई। लोकसभामध्ये पण अशीच मंदगतीने जे आहे इथं मशीन चालवत होती आणि तेव्हा पण एकच मशीन होती। तर नागरिकांनी निवडणूक विभागाकडे याची तक्रार केली होती आणि विधानसभेला त्यांच्या म्हणण्यानुसार 2 मशीन इथं पाहिजेत होत्या, परंतु अपेक्षेनुसार 2 नसताना एक असल्यामुळे इथं मतदारांना जे आहे तर त्रास होत आहे। आणि ते सकाळीपासून जे आहे तर लाईनीमध्ये लागले, प्रत्येकाला 4 ते 5 तास लागत आहे। अजून काय मतदार आहे? काय सांगणार काका, किती वेळापासून तुम्ही इथं मतदानासाठी? 4 तास झाले। प्रशासनाने या बूथकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे। इथं एक रूम खाली आहे, त्याच्यामध्ये एक मशीन बसू शकते। इतक्या वेळपर्यंत लेडीजची अवस्था फार दयनीय होती, पिण्याचं पाणी नव्हतं त्यांना। आता लेडीज नेमक्या संपल्यात आणि किती टाइम झाला होता? 6:38 झाले। एक्झिट पोलचे निर्णय सुरू झालेत, तरी आमचं मतदान राहिलेलं आहे। ही केवढी शोकांतिका आहे। काय सांगणार? अजून लाईन तर भरपूर आहे, किती वेळ लागेल तुमच्या अंदाजाने? अजून 15 मिनिटं लागतील आम्हाला, आणि पूर्ण लाईन खतम होण्याला अजून अर्धा तास लागू शकतो। तरी मेहरबानी करून प्रशासनाने, जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि एक मशीन उपलब्ध करावी इथं। काय सांगणार? जसे काका बोलले तसंच मी सांगतो।